आपण 1991 नंतर जग हे प्रकरण पाहून राहिलो आहे. यामध्ये आपण शीत युद्धोत्तर काळातील महत्त्वाच्या प्रादेशिक संघटनेची माहिती पाहून राहिलो आहे. मागच्या तासात आपण युरोपियन युनियन या संघटनेची माहिती पाहिलेली आहे. आता युरोपियन युनियन या संघटनेमध्ये युरोप खंडातील देश हे सदस्य राष्ट्रे आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून ही संघटना निर्माण झालेली आहे. परंतु 2016 साली ब्रिटिश नागरिकांनी जनमताद्वारे युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय तेथील जनतेने मतदानाच्या आधारे घेतलेला आहे. या प्रक्रियेला ब्रेक्झिट असे म्हणतात. म्हणजे ब्रेक्झिट म्हणजे की युरोपियन युनियनमधून या संघटनेमधून इंग्लंड या देशाने बाहेर पडावे यासाठी जनमत घेतलेले होते. यामध्ये जनतेने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याला कौल दिलेला आहे. ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे. राज्यसंस्था ही संकल्पना आजही आपले महत्त्व टिकून आहे. म्हणजे राज्याला तो अधिकार आहे. राज्य हे सार्वभौम आहे. याच्यातून काय लक्षात येतं, राज्यसंस्थेचे जे महत्त्व आहे, जी व्यवस्था आहे ती आजही टिकून आहे. सार्वभौमत्व म्हणजे असे राज्य की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आणि अंतर्गत बाबीमध्ये निर्णय ते स्वतः घेत असते. जरी आंतरराष्ट्रीय एखाद्या संघटनेचे ते सदस्यत्व स्वीकारलेले असले तरी ते स्वेच्छेने स्वीकारलेले असते आणि ते केव्हाही ते सुरू शकते. हे ब्रेक्झिट या प्रक्रियेने दाखवून दिलेलं आहे. तेव्हा राज्यसंस्थेचे महत्त्व आजही टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आज जे राष्ट्रवाद जागतिकीकरण म्हणतो आपण, यामध्ये सुद्धा आज राज्यसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होतात. ते म्हणजे युरोपियन संघातून ब्रिटनला बाहेर का पडायचे होते. ब्रिटनने का निर्णय घेतला की युरोपियन संघातून बाहेर पडावे. आणि दुसरं असं, ब्रेक्झिटच्या बाजूने दिलेला ब्रिटनच्या जनतेने कौल हा जागतिकीकरणाच्या विरोधात आहे का, यावर सुद्धा चर्चा करता येईल. यामध्ये अनेक मतांतरे असू शकतात की जागतिकीकरण आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्र हे एकमेकांमध्ये जोडलेले आहे. कोणताही देश त्यापासून दूर नाही. आज संपूर्ण जग हे जागतिकीकरणाने एकवटलेलं आहे. त्यातून कोणतेही राष्ट्र बाहेर पडू शकत नाही. परंतु ब्रेक्झिट या प्रक्रियेने ब्रिटनने आज जागतिकीकरण नावाच्या संकल्पनेला सुद्धा तडा दिलेला दिसून येतो. दुसरी संघटना युरोपियन युनियन हे पाहिलं आपण. आता दुसरी संघटना सार्क, दक्षिण आशियाई राष्ट्रांची प्रादेशिक संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1985 साली ढाका येथे झालेली आहे. बांगलादेशाची राजधानी ढाका या ठिकाणी सार्क या संघटनेची स्थापना झालेली आहे. सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, श्रीलंका, मालदीव असे 8 सदस्य राष्ट्र होते. 2010 साली अफगाणिस्तान या राष्ट्राला नव्याने सदस्यत्व दिलेले आहे. 2007 साली अफगाणिस्तानला नव्याने सदस्यत्व दिलेले आहे. चीन, अमेरिका, युरोपियन महासंघ आणि इतर
असे 9 देश यामध्ये सार्क संघटनेचे निरीक्षक दर्जा म्हणून यांना दिलेला आहे. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्क या संघटनेची निर्मिती केलेली आहे. जर सार्क संघटनेचे सदस्य राष्ट्र पाहिले तर दक्षिण आशियातील शेजारी असणारे सर्व राष्ट्रांची मिळून ही संघटना आहे. प्रत्येक देशाची इतर देशांशी सीमा संलग्न आहे. त्यामुळे आर्थिक, व्यापारी, दहशतवाद विरोधात, सांस्कृतिक देवाणघेवाण, आरोग्यविषयक देवाणघेवाण इत्यादीसाठी परस्पर सहकार्याच्या दृष्टिकोनातून एकमेकांमध्ये संवाद व्हावा, विचारविनिमय व्हावा या दृष्टिकोनातून सार्क या संघटनेचे व्यासपीठाचा वापर होताना दिसून येतो. सार्क या संघटनेने 1993 मध्ये साप्टा, त्याचबरोबर दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र साप्टा याची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर सार्कची मुक्त व्यापार संघटना 2006 मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झालेली आहे, ज्यामुळे 1993 ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था संपुष्टात आलेली आहे. म्हणजे की सार्क या संघटनेमार्फत की सार्क सदस्य देशामध्ये व्यापार हा मुक्त पद्धतीने, म्हणजे कोणत्याही देशातील उत्पादकाला त्याचा माल इतर सदस्य राष्ट्रांमध्ये कोणत्याही अडथळ्याविना त्यांना व्यापार सहज करता यावा या दृष्टिकोनातून सार्क या संघटनेची मोठी भर आहे. त्यानंतर बिमस्टेक दुसरी संघटना. बिमस्टेक म्हणजे वे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन. म्हणजेच बिमस्टेकची स्थापना ही 1997 मध्ये झालेली आहे. त्याचबरोबर बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागातील एकूण 60 सदस्य देश सामील झालेले आहेत. यामध्ये सदस्य देश हे एकूण 7 आहेत. यामध्ये आशिया खंड, आशियामधील बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका. तसेच आग्नेय आशियातील 2 देश, दोन देश म्हणजे यामध्ये म्यानमार आणि थायलंड. म्हणजे दक्षिण आशियातील 5 देश बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका आणि आग्नेय आशियातील म्यानमार आणि थायलंड हे 2 देश आणि 5 देश असे एकूण 7 देशांनी मिळून 1997 मध्ये बिमस्टेक या प्रादेशिक संघटनेची स्थापना केलेली आहे. बिमस्टेक दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा आहे. वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्याच्या विषयावर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचे प्रमुख कार्य आहे. म्हणजे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांना जोडणारं
एक महत्त्वाचं केंद्र म्हणजे बिमस्टेक ही संघटना आहे. या आधारे आर्थिक विकास घडवून आणणे, परस्पर सहकार्य करणे, विचार विनिमय करणे हा यांचा प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर पुढची संघटना ब्रिक्स. ब्रिक्स ही संघटना 2009 साली ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना ह्या देशांनी मिळून उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली आहे. 2010 मध्ये त्यामध्ये साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका याचा समावेश झालेला आहे. म्हणजे या संघटनेतील सदस्य राष्ट्रांच्या आद्य अक्षरानुसार ही संघटनेचे नाव तयार झालेले आहे. ब्रिक्स. बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. म्हणजे या सदस्य राष्ट्रांच्या आद्य अक्षरानुसार हे संघटनेचे नाव तयार केलेलं आहे. ब्रिक्समध्ये सदस्य विकसनशील किंवा वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थांच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर बऱ्यापैकी प्रभाव आहे. आता यामध्ये जर पाहिलं आपण ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका भौगोलिक दृष्ट्या जरी पाहिलं तर जगातील 1/3 भाग हा भौगोलिक ह्या संघटनेच्या देशांनी व्यापलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये रशिया, चीन, ब्राझील हे विकसित देश आहेत, तर भारत, दक्षिण आफ्रिका हे विकासाच्या दिशेने चाललेले देश आहेत. म्हणजे विकसनशील आणि विकसित देश यांच्या मिळून ब्रिक्स ही संघटना निर्माण झालेली आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर बऱ्यापैकी या संघटनेचा प्रभाव आहे. ब्रिक्सचे सर्वचे सर्व देश G20 चे सदस्य राष्ट्र आहेत. यानंतर शांघाय सहकार्य संघटना SCO, शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. शांघाय सहकार्य संघटना 2001 मध्ये चीन, रशिया तसेच कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान व रशिया लगतच्या या देशांनी एकत्र येऊन शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना केलेली आहे. 2016 साली भारत आणि पाकिस्तान या देशांनी सुद्धा या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे. गेल्या काही वर्षात या संघटनेने दहशतवादाविरुद्धच्या सहकार्यात महत्त्वाची पावले उचललेली आहेत. यामध्ये राजकीय संवाद, चर्चा व आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त शांघाय सहकार्य संघटना ही जागतिक व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सुद्धा सहकार्याला चालना देते. तसेच G20 परिषद. G20 परिषद ही युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1991 मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. यांचा मुख्य उद्देश G20चा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होय. G20 ही परिषद कशासाठी निर्माण केलेली आहे की जगामध्ये एक आर्थिक स्थैर्य निर्माण झाले पाहिजे. जे देश विकसनशील देश आहेत, जे देश अप्रगत आहेत, त्या देशामध्ये उद्योगधंदे उभारून तेथील बेकारी नष्ट करणे, त्या देशामध्ये शैक्षणिक व्यवस्था उभारणे, आरोग्य सुविधा या उपलब्ध करून देणे, म्हणजे रोगराई, बेकारी ह्या समस्या नष्ट करणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी
त्यावर चर्चा करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक व्यासपीठ असावं ह्या उद्देशाने G20 ही निर्माण 1999 निर्माण केलेली आहे. 2008 पासून G20 शिखर परिषदामध्ये राष्ट्रप्रमुख किंवा त्यांचे राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री भाग घेताना यामध्ये दिसतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20चे सभासद आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. G20 मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. अशा प्रकारे शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये जेव्हा सोव्हिएट युनियनच्या ऱ्हासानंतर जग हे एकध्रुव व्यवस्थेकडे गेलेले होते. म्हणजे अमेरिका हीच एकमेव महासत्ता होती. परंतु 1991 नंतर चीनची अर्थव्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली दिसून येतो. भारत सुद्धा विकासाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून आला. त्याचबरोबर रशियाने सुद्धा ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या संघटना, प्रादेशिक संघटना अस्तित्वात आले की त्यांचा प्रभावही जगातील राष्ट्रांवर पडायला लागला. त्यामध्ये सोव्हिएट युनियन, सार्क परिषद, बिमस्टेक, ब्रिक संघटना, G20, त्याचबरोबर शांघाय सहकार्य संघटना या संघटनांचा सुद्धा प्रभाव जगामध्ये दिसू लागलेला आहे. याचबरोबर आपलं हे प्रकरण सुद्धा इथे संपलेलं आहे.